शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. हो, काय सांगाल? मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती, काल संजय राऊतांची भेट झाली, नंतर शरद पवार साहेबांची भेट झाली. काय नेमकी चर्चा झाली या उमेदवारी संदर्भात? ही महाविकास आघाडीतल्या नेत्यांची इच्छा आहे की आम्ही त्यांच्या सोबत यावं अलायन्स पार्टनर म्हणून, आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीसोबत अलायन्स करावं आणि महत्त्वाच्या जागा त्यांच्याकडनं घ्याव्यात आणि चांगले उमेदवार आपले ताकदीच्या मैदानामध्ये उतरावेत अशी भावना आहे. त्या अनुषंगानं मागच्या महिन्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या 2-3 वेळा भेटी झाल्या आणि आत्ता मध्यंतरी 8 तारखेला त्यांनीच मला बोलवलं होतं. आमची सविस्तर चर्चा झाली आणि नंतर संजय राऊत साहेबांची पण चर्चा झाली, काँग्रेस नेत्यांच्या पण भेटीगाठी झाल्या. काल शरद पवार साहेबांशी पण विस्तृतपणे चर्चा झाली. शरद पवार साहेबांची पण भावना अशी आहे की तुम्ही आमच्याबरोबर आलात तर फक्त बुलढाण्यातच आम्हाला त्याचा फायदा होणार नाही, तर बुलढाणा जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघामध्ये आणि राज्यातल्या काही मतदारसंघांमध्ये आम्हाला तुमचा फायदा होईल. शेतकऱ्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल आणि शेतकऱ्यांची तरुण मुलं जी आहेत ग्रामीण भागातली ती वोट बँक आम्हाला अटॅच होईल अशी भावना शरद पवार साहेबांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली. आणि आमच्या सगळ्यांचा तोच अट्टहास किंवा काय म्हणतात त्याला, त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली की तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की सन्मानाने आम्हाला सोबत घ्या, आम्ही फरफटत काही येणार नाही, कारण आमचं एक चळवळीचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तर त्यांनी ते मान्य केलं आणि चळवळीचं नेतृत्व किंवा चळवळीचा चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, त्यामुळं तुम्ही सोबत यावं अशी त्यांनी भावना व्यक्त केली. आणि बुलढाण्याच्या जागेसंदर्भामध्ये ते आपसात चर्चा करून आणि इतर जागांच्या संदर्भामध्ये ते आम्हाला कळवणार आहेत. तुम्हाला बुलढाण्याची जागा मिळणार आहे का? तुम्ही बोलले का, मागणी केली का त्यांच्याकडे? नाही, आम्ही ज्या काही 24 जागांवर तयारी करतो आहे त्या जागांचं त्यांना मतदारसंघाची नावं सांगितली आणि त्यामध्ये प्रामुख्याने जिथे जिथे इलेक्टिव्ह मेरिटवाले आमचे उमेदवार आहे की हा निवडून येऊ शकतो, सर्वेमध्ये दिसतोय, अशा जागांच्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला पॉझिटिव्हली कळवा. तर बुलढाण्याची पण जागा आहे. पण तुम्हाला जर का बुलढाण्याची जागा या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं जर का मिळाली तर इथलं उभाटाची जागा ही त्यांची आहे बुलढाण्याची. मात्र उभाटाचा गट जो आहे, जे नेते आहेत स्थानिक, ते निष्ठावंत म्हणतात ते तुमच्या या उमेदवाराला विरोध करतात. अच्छा, कोणते नेते म्हटलं असं? कोण म्हणलं असं? जे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत नरेंद्र खेडेकर, हे नुकतेच बोलले की उमेदवारी जर का तुपकरांना मिळाली तर आम्ही त्यांचं काम करणार आहे, त्यांचा विरोध आहे त्याला. पण तो त्यांचा प्रश्न येतोच कुठे? आमची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे, ते लोकलच्या पातळीवर बोलतायत. तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यांनी काय करावं काय नाही. आणि मी बघितलं त्यांनी माझ्या विरोधामध्ये काल भरपूर सारं बोलले. ऍक्च्युली मी त्यांच्या विरोधात कधी बोललो नाही, खेडेकरांच्या विरोधात, पण त्यांनी चिखलीच्या मोर्चात, बुलढाण्याच्या मोर्चामध्ये, त्याच्यानंतर मेहकरच्या मोर्चात, सिंदखेडराच्या मोर्चात माझ्यावर खूप टीका केली आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि काल तुमच्याही चॅनलवर माझ्यावर त्यांनी टीका केली. मी आजपर्यंत त्यांच्यावर बोललो नव्हतो, पण आता आला अंगावर तर त्याला घ्यावं लागेल शिंगावर, त्यामुळे त्यांच्या बाबतीत बोलावं लागेल. आता ते जर चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये फैलवत असतील तर आमचाही खुलासा करणं आमचं काम आहे. आता ते म्हणतात की आम्ही निष्ठावंत आहोत. निष्ठावंताची व्याख्या अशी असते की पक्षप्रमुखांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी दिलेला आदेश शिरसावंदे मानणं, त्याला म्हणतात निष्ठावंत कार्यकर्ता. आता हे जर म्हणतात की आम्ही काम करणार नाही तर मग निष्ठावंताची व्याख्या त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. दुसरा प्रश्न की ते 28 फेब्रुवारी 2002ला काँग्रेसमध्ये गेले आणि 2019ला आले. 17.5 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते आणि मग ते म्हणतात मी शिवसेनेचा निष्ठावंत आहे. म्हणजे हा विरोधाभास आहे ना. त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षांतर्गत. आम्ही काय त्यांच्या पक्षात थोडंच आहे, आमचं अस्तित्व स्वतंत्र आहे. आणि महाविकास आघाडीच्या नेत्याची जर इच्छा आहे महाविकास आघाडीची की आम्हाला सोबत घेऊन सन्मानपूर्वक सोबत घ्यावं, तर तो त्यांच्याशी चर्चा त्यांनी करावी ना. यांना घेऊ नका का यांना घ्या, ते त्यांनी वर सांगावं त्यांच्या भावना. नरेंद्र खेडेकर असंही बोलले की लोकसभेच्या वेळेला रविकांत तुपकरांना पक्षप्रमुखांनी काही समजावून सांगितलं होतं, मात्र ते खोटं बोलतायत. उपऱ्यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचं काम करणार नाही वगैरे वगैरे काही बरंच काही बोललेत. आम्ही कुठं तुमच्या पक्षात येतोय? 22 वर्ष झाले मी चळवळीमध्ये स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून काम करतो आहे. आम्ही शेतकरी चळवळीचं काम करतो आहे. आम्ही आजपर्यंत कोणत्या पक्षात गेलो का? आमच्या शेतकरी संघटनांमध्ये शरद जोशी साहेबांच्या असेल, राजू शेट्टी साहेबांच्या, आम्ही वेगळ्या शेतकरी संघटनांमध्ये काम करतोय. आमचं चळवळीचं अस्तित्व आहे. यांना चळवळीतला फरक आणि राजकारणातला फरकच कळत नाही मुळामध्ये. हा यांचा प्रॉब्लेम आहे. आणि समजून सांगायला मी काय त्यांच्या पक्षात आहे का? मी शिवसेनेचा कार्यकर्ता असतो आणि मग मला पक्षाच्या नेत्यांनी समजून सांगितलं असतं, मी ऐकलं नसतं, तर मग त्यांना म्हणायचा अधिकार होता. मला समजून सांगण्याचा एक तर मुळामध्ये त्यांना अधिकारच नाही, कारण मी स्वतंत्र अस्तित्वावर ठेवणारा माणूस आहे. आम्ही त्यांच्या पक्षातच नाही ना.
आणि बंडखोरी हा शब्द ते कसा वापरू शकतात? आता या बुलढाणा लोकसभेला मी सोडून 17 अपक्ष उमेदवार उभे होते, 17 जण. मग त्या 17 जणांना का नाही समजून सांगितलं त्यांनी अपक्षांना? वंचितने इथे 98,000 मतदान घेतलं, मग वंचितला का नाही समजून सांगितलं? आणि असं समजून सांगून जबरदस्ती आहे का कोणावर तुम्ही उभं राहा का नका राहू म्हणून? भारतीय संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, घटनात्मक अधिकार आहे प्रत्येकाला उभं राहायचा, कोणताही माणूस उभा राहू शकतो. 623 अपक्ष उमेदवार उभे होते लोकसभेला महाराष्ट्रामध्ये. मग 623 लोकांना समजावून सांगायला गेले होते का खेडेकर साहेब? काही बोलायचं का? तुमच्या पक्षात काय करायचं तो तुमचा प्रश्न आहे, आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला समजून सांगितलं आणि आम्ही तुमचं ऐकलं नाही. त्यांना पण जनतेने समजून सांगितलं होतं की तुम्ही लोकसभा लढू नका आणि तुम्ही निवडून येत नाही. मग जनतेने तुम्हाला समजून सांगितल्यावर तुम्ही का जबरदस्ती लोकसभेला गेले? आणि तुम्ही काय म्हणता की आमच्यामुळे तुमचा उमेदवार पडला. तुमच्यामुळे आम्ही पडलो? मला सांगा, मी स्पर्धेतला उमेदवार आहे, मला 2.5 लाख मतं आहेत. घाटावरचे जे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सिंदखेड राजा, मेहकर, चिखली, बुलढाणा या 4 विधानसभेची जर का बेरीज केली तर मी या दोन्ही उमेदवारापेक्षा पुढे आहे ना. यांच्यापेक्षा मी 13,000 बहुतेक पुढे आहे आणि प्रतापरावांपेक्षा मी 16,500 पुढे आहे. मग घाटावर तर मी जिंकल्यासारखाच आहे. मला कसं म्हणू शकतं तुमच्यामुळे आम्ही पडलो? माझं उलट म्हणणं आहे की त्यांच्यामुळे मी पडलो. कदाचित त्यांनी समजदारीची भूमिका जर लोकसभेच्या वेळेला दाखवली असती, जनतेचं ऐकलं असतं त्यांनी, तर मी कदाचित 1.5-2 लाखांना खासदार झालो असतो इथं. परंतु त्यांनी ऐकलं नाही. आणि असं आहे की बंडखोरी कशाला म्हणतात की पक्षामध्ये काम करणारा माणूस आहे आणि तो पक्षप्रमुखाचं ऐकत नाही तरी लढतोय, त्याला तुम्ही बंडखोरी म्हणा. आम्ही तुमच्याकडे नाहीच आहे ना, तुमची जबरदस्तीच नाही आमच्यावर काही असं करा का तसं करा. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, त्यांनी 4-5 मोर्चामध्ये माझ्यावर टीका केली की यांच्यामुळे आपली सीट पडली, दुसरी सीट निवडून आली. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की मी अपक्ष लढलो म्हणून तुम्ही फाईटमध्ये तरी आले, नाही तर तुम्ही फाईटमध्ये पण आले नसते. त्याचं कारण असं आहे, कसं आहे, मी निवडणूक हरलो, घाटाखाली मला मतदान कमी झालं म्हणून मी काही कुणावर दोष देत फिरलो नाही याच्यामुळे मी पडलो का त्याच्यामुळे पडलो. माझं स्पष्ट मत असं आहे की मी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यामध्ये कमी पडलो म्हणून माझा पराभव झाला. यशाला बाप 1000 असतात, अपयशाला बाप नसतो. हे जर निवडून आले असते ना तर यांनी दण ठोपतले असते. माझ्या कर्तृत्वामुळे मी निवडून आलो, माझ्या कर्तृत्वामुळे निवडून आलो. अपयशाला की दुसऱ्यावर खापर फोडून टाकायचं. अरे तुम्ही आमच्यावर खापर कसं फोडू शकता? मला सांगा, घाटावरच्या 4 विधानसभेत मला लीड आहे, घाटाखाली मी कमी पडलो, मग जिथे मी कमी पडलो तिथे हे का पुढे गेले नाही? आमच्यामुळे तुमचं झालं म्हणता ना, तर मग खामगाव जळगाव जामोदमध्ये तुम्हाला लीड पाहिजे होतं, तिथं तुम्हाला मतदानच फार कमी आहे. मग असं का? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा या पट्ट्यामध्ये स्वर्गीय भगवान बाबांना मानणारा जो वंजारी समाज आहे, हा बहुतांशी वंजारी समाज 80% हा गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे भाजपकडे असतो. तिकडे त्या समाजाचा कल असतो. ते 80% मला मिळाले. मी नसतो तर ते भाजप आणि शिवसेनेला गेले असते तिकडची मंडळी. इथे बुलढाण्यात सुद्धा, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सुद्धा मी गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांचं मतदान घेतलं. इकडे तसंच झालं असतं. इथे स्थानिक आमदाराच्या विरोधामध्ये आम्ही होतो म्हणून लोकांनी आम्हाला मतदान केलं, कारण लोकांना आमची सुरक्षा वाटते. यांच्यासाठी लोकांनी केलं नसतं. स्थानिक आमदाराशी संबंध असतात लोकांच्या, लक्षात घ्या. त्यामुळे बुलढाण्यात सुद्धा मी अनेक गावांमध्ये विचारलं काय झालं असतं, लोकांनी सांगितलं आम्हाला की आम्ही शेतकरी जरी असलो तरी आम्ही मोदीकडे पाहून मतदान करतो, पण तुम्ही होते म्हणून शेतकरी म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं. त्यामुळं माझ्या उमेदवारीमुळे ही तिरंगी फाईट झाली. मी नसतो तर कदाचित प्रतापराव जाधव 1.5-2 लाखांना निवडून आले असते. दुसरं, तुम्ही 2014 घ्या, 2019 घ्या, ह्या निवडणुकांचा अभ्यास करा ना मागच्या. प्रतापराव जाधवांना मिळालेलं मताधिक्य हे 5-5.25 लाखाचं आहे. दर निवडणूक आता भाजप शिवसेना त्यांची आहे, त्यातली उभाटा बाजूला गेली, पण अजितदादांचा राष्ट्रवादीचा गट त्याच्यात ऍड झाला, त्यामुळे ते भाजप शिवसेना आणि अजितदादा गट सारखं झालं पहिल्यासारखं. त्यामुळे प्रतापरावांना मागच्या निवडणुकीचा अभ्यास करता 5-5.25 लाख मतं पडायला पाहिजे होती, परंतु 5-5.25 लाख मतं घेणारे प्रतापराव हे 3.5 लाखाच्या आत कसे आले आणि त्यांचे 2.25 लाख मतं कुठे गेले याचा शोध लावा. काँग्रेस राष्ट्रवादीची इथली रेंज आहे बुलढाणा लोकसभेची, 2-3 निवडणुकांचा अभ्यास करा, ही 3.5 लाखाची आहे, फार फार तर 4.25 लाखाची आहे. मग तुम्ही 3 आत कसे थांबले? म्हणजे मला एकच सांगायचंय की मला मिळालेलं मतदान, माझ्या मतदानातलं 70% मतदान हे महायुतीकडे जाणारं मतदान होतं, ते आम्ही घेतलं. उलट आम्ही त्यांचं मार्जिन कमी केलं असं आमचं म्हणणं आहे. आता हे काही बोलतात यांच्यामुळे आम्ही पडलो आणि त्यांच्यामुळे पडलो. स्वतःच्या कर्तृत्वावर जेव्हा माणसाला विश्वास नसतो तेव्हा माणूस इतरांवर खापर फोडत असतो, लक्षात घ्या. आणि तुम्ही कुठं होते 17.5 वर्ष?
मग तेव्हा उद्धव साहेबांना वेदना झाल्या नाही का? काही बोलायचं का? कदाचित तुम्हाला महाविकास आघाडीची उमेदवारी या ठिकाणी मिळाली तर हे जे लोक विरोध करतात, स्थानिक नेते जे विरोध करतात, यांचा विरोध कसा तुम्ही मावळत्या करणार आहात? हे बघा, तो माझा प्रश्न नाही आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचा प्रश्न आहे. ते त्यांनी चर्चा करावी, मी काय बोलणार त्याच्यामध्ये. आणि बघा कसं आहे, आमच्यासारखा सर्वसामान्य घरातला पोरगा जर का चळवळीतून राजकारणात आला किंवा सभागृहामध्ये आला तर या लोकांना ते आवडत नाही ना प्रस्थापितांना. हे कसं आहे तुम्हाला मी सांगू का, म्हणजे नवरा मेल्याचं दुःख नाही पण सवत पाहिजे. मनी जमलं चालतं पण रविकांत तुपकर तरी जमलं पाहिजे, अशी भावना काही लोकांची आहे. त्यामुळं मी काही त्याची पर्वा करत नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी भांडणारा कार्यकर्ता आहे. आता त्यांनी माझ्यावर टीका करून त्यांनी मला बोलायला मोकळं करून दिलं. आतापर्यंत मी तर कधी त्यांच्यावर बोललो नव्हतो, पण त्यांनी स्वतःहूनच जर आता माझ्यावर टीका करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं तर ठीक आहे ना. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते जे जे वार करतील त्याला प्रतिवार करून उत्तर देऊ. त्यांनी एक तुमच्या याच्यामध्ये असं म्हटलं की बा उद्धव ठाकरे साहेब बैठकीला नव्हतेच मातोश्रीवर. हे बघा, 8 तारखेला जी बैठक झाली, हे दोघं पोहोचायच्या आधी, जिल्हा प्रमुख आणि हे संपर्क प्रमुख पोहोचायच्या अगोदर उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्याशी 2दा खासगीमध्ये बैठक केली. हे आल्यावर यांच्याशी वेगळे बोलले, मग यांना आणि मला सोबत घेऊन बसले. त्या बैठकीला संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख होते उभाटाचे शिवसेनेचे, उद्धव ठाकरे साहेब होते, विनायक राऊत साहेब होते, मिलिंद नार्वेकर साहेब होते. यांच्यासमोर मीटिंग झाली आमची. यांच्यासमोर चर्चा झाली किंवा मी तुमच्या दोघांचा सर्वे करून घेतो आणि या सर्वेत जर रविकांत पुढे असतील तर आपण रविकांतला संधी देऊ, तुम्ही पुढे असाल तर तुम्हाला देऊ, अशी चर्चा झाली आणि या विषयावरती बैठक संपली. मी काय असं कोणाच्या दारात जाऊन रडून हातापाया पडून आणि धमक्या देऊन असले उमेदवारी घेणाऱ्यातला मी माणूस नाहीये, लक्षात घ्या. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमचं चळवळीचं अस्तित्व स्वतंत्र आहे. आम्ही कुणाशी बांधील नाही, आमच्यावर कुणाची जबरदस्ती नाही. आणि मला दुसरं असं वाटतं की नरेंद्र खेडेकरांना बुलढाण्याची आणि मेकरची पण सीट पाडायची दिसते म्हणून ते अशा पद्धतीचे वक्तव्य करतात आणि आम्हाला महाविकास आघाडीशी जोडले नाही गेलं पाहिजे. रविकांत तुपकर महाविकास आघाडीचे अलायन्स पार्टनर होऊ नये म्हणून हे जाणीवपूर्वक असे वक्तव्य करतात का, हा संशय मला येतो आहे. बुलढाण्याचे जे स्थानिक आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, ते सुद्धा म्हणतात की माझ्यासमोर कोणी असलं तरी 1 साइड मॅच होईल, मी 1.25 लाखाने जिंकून येईल. कसं पाहता? हे बघा, ते आता सगळेच उमेदवार तसं म्हणत असतात, ते येणारा काळ सांगेल. अजून निवडणुकांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत. फॉर्म भरल्यानंतर किती उमेदवार उभे राहतात, काय होतं, डिवायडेशन ऑफ वोट कसं होतं, त्याच्यानंतर या गोष्टी ठरतील. मला असं वाटतं अगोदर त्याच्यावर बोलणं काही उचित ठरणार नाही. म्हणजे जे लोक आता विरोध करतायत तुमच्या उमेदवारीला, ते गायकवाडांचं काम करतील असं वाटतं? म्हणजे आत्ता काय करतात वेगळं, आत्ता वेगळं काय करतायत, जरा जनतेमध्ये भूम घेऊन जरा जाऊन विचारा. योग्य वेळ आली की बोलू आम्ही त्याच्यावर. आणि कदाचित अशा पद्धतीचे वक्तव्य शिवसेनेचे नेते मंडळी स्थानिक पातळीवरचे करून त्यांना शेतकऱ्यांच्या मताची गरज नाही अशी कदाचित भूमिका त्यांची दिसते. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.